नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज बनवूयात आपण बीटरूट आणि दुधी भोपळ्याचं थालीपीठ। हेल्दी ऑप्शन आणि हिवाळ्यासाठी मस्त कॉम्बिनेशन। त्यासाठी मी अर्धा दुधी किसून घेतलाय आणि एक मीडियम आकाराचं बीट ते पण किसून घेतलंय। त्यातच टाकण्यासाठी थोडे तीळ घेतले। पीठ मळण्यासाठी आपण गव्हाचं पीठ घेतलंय 1 वाटी, नंतर ज्वारीचं 1 वाटी आणि अर्धी वाटी बेसन पीठ। आता यामध्ये आपण ही सर्व पीठ टाकून घेऊ। आता यासाठी एक वाटण तयार करायचे ते आपण बघूया। वाटण्यासाठी मी एक 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्यात, थोडंसं एक कढीपत्त्याचे आहे, जिरे आहेत छोटे 2 चमचे, थोडासा आल्याचा तुकडा आणि लसूण मात्र एक मीडियम आकाराच्या 2-3 गड्ड्या असतील, थोडीशी कोथिंबीर आणि आपल्याला थालीपीठाला लागेल एवढं मीठ आपण घेतले। हे वाटण आता आपण मिक्सर मधून काढून घेऊ। हे वाटण आपण टाकून घेऊ। त्यातच थोडंसं अगदी एक 3-4 चमचे तेल टाकू आणि पाणी घालून हळूहळू सर्व मिक्स करून घेऊ आणि पाणी घालून मळून घेऊ घट्टसर गोळा। असा हा आपला थालीपीठाचा गोळा तयार झालेला आहे। आता आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ, अगदी आपल्या चपातीच्या उंड्या एवढे, आणि थालीपीठ थापून घेऊ। एकीकडे गॅसवर आपण तवा तापत ठेवलाय, थोडंसं ग्रीसिंग करून घेऊ। अशा प्रकारे आपण हे थालीपीठ मस्त पातळ असं थापून घेतलंय। आता आपण ते तव्यावर टाकून घेऊ। मीडियम गॅसवर आपण हे थालीपीठ मस्त दोन्ही बाजूने भाजून घेऊया। वरतून पण आपण थोडं तेल सोडू। ती झाकण ठेवून आपण दोन्ही बाजूने थालीपीठ छान मस्त भाजून घेऊया। बघू शकताय दोन्ही बाजूने आपण मस्त भाजून घेतलेला आहे। आता आपण काढून घेऊ। तयार आहे आपला भोपळा आणि बीटरूट घालून केलेलं मस्त हेल्दी असं थालीपीठ। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंट मध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त रहा आणि चवीने खा। थँक यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।